हॅलो गाईज, जय श्री माताजी. तर आमची तयारी चालली आहे परमच्या बड्डेची. तर परमच्या बड्डेचं आम्हाला शूट करायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही लोकेशन बघत होतो. आम्ही 2-3 ठिकाणी लोकेशन बघितले, पण आम्हाला काही आवडलं नाही. आम्ही एक लोकेशन फिक्स केलं. तर आम्ही चाललो आहे आत्ता लोकेशनवरती परमच्या बड्डेचं शूट करण्यासाठी. तर आम्ही पोचलो लोकेशनला. आम्ही फर्स्ट टाईम परमचं आउटडोअर शूट घेतलं आहे. नाहीतर आम्ही आधीचे सगळे शूट त्याचे इनडोअरच केलेत घरातल्या घरात. इथे लग्न होतं 2-3 दिवस आधी, त्याचंच सेटअप आहे हा सगळा. पण आम्हाला लॉनवरती त्याचं शूट करायचं आहे. परमचं शूट चालू झालं. परमने पोज द्यायला सुरुवात पण केली लगेच. कसा दिसतोय परमचा ड्रेस कमेंटमध्ये सांगा. थोडं बोल ना, तू रेग्युलर काय ऍक्टिव्हिटी करत असेल. क्लॅपिंग कर पिलू, क्लॅपिंग कर पिलू. मग तो खाली गावतच शोधणार काही ना काहीतरी खायला. परम परम टाटा 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 टाटा. परमचं शूट झालं. मग म्हटलं आता बाबांसोबत आपण थोडेसे क्लिक घेऊयात. मग बाबांसोबत थोडे क्लिक घेतले. हाय, त्याकडे बघ, तू त्याकडे बघ. परत बसव पटकन. प्रथम परमचा ड्रेस चेंज केला दुसरं शूट करण्यासाठी. लाल कलरचा घातला त्याला ड्रेस, जॅकेट घातलं होतं लाल कलरचं. त्याच्यावरती थोडेसे क्लिक घेतले त्याचे. परम खूप वैतागला होता, कारण खूप म्हणजे शूट आधी खूप वेळ चाललं होतं त्याचं. हा ड्रेस कोड घातला की तो खूपच कंटाळला होता. त्याला खाली खेळायचं होतं. नंतर आम्ही म्हटलं तोपर्यंत केकचं शूट करून घेऊयात आपण. त्याचं परत चेंज केलं. नंतर खुश झाला परम शूटसाठी. केकचं शूट होतं म्हणून मग म्हटलं परम ह्या शूटला खुशच असेल. मग आम्ही परमच्या समोर केक ठेवला. परम खुश झाला. पहिलं परमनी केकमधलं फूल उचललं खाण्यासाठी. मग परमचं शूट खूप छान झालं केकचं. म्हणजे छान त्यांनी खाल्ला हाताने घेऊन. फोटोज आम्ही टाकणारच आहोत. रील काढतोय. हे बघा परमने कसा त्याचा चेहरा वगैरे भरवलाय केकने. खूप झाला होता. फक्त तुझा हात थोडासा व्हायचा, एक मिनिट. बोटाने पकड फक्त. परम मिळाले होते आम्हाला 4-5 क्लिक, त्याच्यामुळे म्हणलं बास. मग झाला आमचा पॅकअप. परमला कपडे वगैरे घातले. मग नंतर जाऊयात म्हटलं आता. चला टाटा करा. टाटा. झालं आमचं शूट. टाटा करा. टाटा. त्याच्यानंतर आम्ही परमच्या बड्डेचं लोकेशन बघायचं होतं, म्हणून मग आम्ही 2-3 ठिकाणी बघितलं. मग त्याच्यातलं आम्ही मधुरा गार्डन फिक्स केलं. मग तिथं जाऊन त्यांच्यासोबत बोललो आणि मग फिक्स केलं कुठे करायचं काय करायचं. मग नेक्स्ट डे होती परमची बड्डे मॉर्निंग. मग परम उठला की बाबांनी पहिलं विश केलं परमला छान. मग त्याच्यानंतर मी विश केलं परमला. केला मी. हॅपी बर्थडे. ओ कोणाचे बर्थडे? पिलूचे बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. परमला आंघोळ घातली मस्तपैकी. त्याच्यानंतर म्हणलं परमचं औक्षण करूयात. मग परमच्या औक्षणाची तयारी केली आणि परमचं औक्षण करायला घेतलं. परमचं औक्षण झालं. तो खेळत होता. मग आम्ही आमच्या तिघांचा एक फोटो काढला, हा फोटो. त्याच्यानंतर आम्ही मधुरा गार्डनला गेलो डेकोरेशनचं ठरवण्यासाठी. बाबा आणि मी गेलो होतो. मग आम्ही डेकोरेशनचं ठरवलं.
मग त्याच्यानंतर आम्ही परमच्या बड्डेची तयारी केली आणि हे आहे परमच्या बड्डेचं डेकोरेशन. पप्पा जावा फोटो काढायला. आता परमच्या बड्डेच्या केकचं थोडं सेटअप तुम्हाला दाखवते. आम्ही थोडा युनिक केक ऑर्डर केला होता. ते चॅमचं थोडं फिरवायला लागेल इकडं. ह्या साईडला माझ्या साईडला अजून बस थोडंसं बस. परमच्या बड्डेचं केकचा सेटअप चाललाच होता. तेवढ्यात केक सेटअप करता करता लाईट गेली. पण लाईटमध्ये मधला स्पेसर खूपच छान वाटत होता. लाईट गेल्यामुळे उठून दिसत होतं. तुला ते फिरवता येईल ना वरचं चॅम पक्क. परत तिकडे गेले. झाला परमच्या बड्डेचा केकचा सेटअप करून पूर्णपणे. तर गाईज कसा वाटतोय केक तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हळूहळू येत होते सगळे बड्डेला, पण आम्ही थोडी वाट बघत होतो अजून. मग म्हटलं बड्डेचा केक कट करायला घेऊयात आपण, कारण परमच्या मूडवरती होतं. मग आम्ही केक कट करायला घेतला. केक कट करून झाला होता परमचा. नंतर परम खेळत होता. आता तो स्वतः उभं राहायला ट्राय करत होता. पहिलं धरून राहत होता, आता स्वतः उभं राहतो. डान्स करत होता. आमच्या ब्लॉग मध्ये तो आता चालतोय. हा, त्याला पकडून चालायचंय. राहतोय. अरे हो, पकडा. ओरड. परमला लहान मुलं खूप आवडतात. मग परमला तिथे भरपूर मुलं मिळाली छोटी छोटी खेळायला. हे बाळ खूप छान खेळत होतं परम बरोबर. मग तो त्याच्यासोबतच खेळत होता किती वेळ. तर हे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे रोहित बरकडे यांनी. जर तुम्हाला सुद्धा त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर मी त्याचं इंस्टाग्राम ID वरती मेन्शन करते. नक्की कॉन्टॅक्ट करा. हाय करा हाय. बड्डे झाला. मग आम्ही बड्डे झाल्यानंतर जेवायला बसलो. मग आमची थोडी मस्ती चालली होती जेवता जेवता. आम्ही आमच्या दोघांचा एकही क्लिक घेतला नाही. मग आम्ही आमच्या मोबाईलमध्ये एक क्लिक घेतला. आता आम्ही परमच्या गिफ्टचं अनबॉक्सिंग करतोय. परम पण आम्हाला गिफ्टचं अनबॉक्सिंग करायला मदत करतोय. त्याला मज्जा येते गिफ्ट खोलताना. त्याच्या आवडीचं काही दिसलं की तो लगेच घेतोय खेळायला. तिकडं बघ. अय परम. हो काय थांब. परमचे गिफ्ट ओपन करताना परम मदत करतोय. गिफ्ट ओपन करायला मदत करतोय परम. थांबा, ते मनाने सरळ होती पप्पा. झाली का? फक्त सोफ्याखाली अडकती वाटतं.
परमचे गिफ्ट अनबॉक्सिंग करून झाले होते. खूप छान छान गिफ्ट्स होते, आवडले आम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. तर आहे परमच्या बड्डेचा पूर्ण व्लॉग. तर पहिल्यापासून मी पूर्ण कॅप्चर केलेलं आहे सगळं परमच्या शूटपासूनचं. तर हा व्लॉग नक्की बघा. तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब पण करा गाईज. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर हा व्लॉग नक्की बघा पूर्ण आणि आवडला तर कमेंट